अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। साबिक एमएलए मोहनराव हम्बर्डे ने डिप्टी सीएम अजित पवार के बर्थडे के मौके पर सरकारी अस्पताल में गरीब मरीजों के लिए 15 लाख रुपए की दवाइयां बतौर तोहफा दिया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के रियासती सदर और महाराष्ट्र के डिप्टी सीएम अजीत दादा पवार के बर्थडे के मौके पर महाराष्ट्र भर में बर्थडे के प्रोग्राम लिए जा रहे। नांदेड़ हल्के जुनूब के साबिका एमएलए मोहन राव हम्बर्डे ने अजीत दादा पवार के बर्थडे के मौके पर नांदेड़ के सरकारी अस्पताल में 15 लाख रुपए के मेडिसिन गरीब मरीजों के लिए बतौर तोहफा दिया। इस मौके पर एमएलए प्रताप राव पाटिल चिखलीकर, साबिका एमएलए मोहन राव हम्बर्डे, साबिका एमएलए ओम प्रकाश पोकरना, माधव पावड़े व दीगर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार ग्रुप के लीडरान मौजूद थे। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रावर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जनविश्वास सप्ताह साजरा आम्ही करत आहोत. त्यात एक भाग म्हणून अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर, मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण, युवकांना मार्गदर्शन अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही सातत्याने केले. पण या भागाचे माजी आमदार मोहनरावजी हंबर्डे यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलं. सामान्य रुग्णालय जरी नसेल, याला कॉलेज जात, तर सामान्य रुग्णांना कशाची आवश्यकता आहे हे या महाविद्यालयाचे अधिष्ठाता आदरणीय देशमुख साहेबांकडून त्यांनी माहिती घेतली. आणि त्यांना ज्या इंजेक्शनची, त्यांना ज्या पेन्शनची आवश्यकता होती, ती साधारणतः 15 लाख रुपयाच्या किमतीची मेडिसिन या ठिकाणी त्यांनी या कॉलेजला दिलेली. त्यातून गोरगरीब माणसाची सेवा करण्याचा संदेश देण्याचं काम माजी आमदार मोहनाने केलेलं आहे. आणि आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम घेतला. त्याबद्दल मी त्यांना मदत करणाऱ्या सर्व सहकार्यांचे मनापासून धन्यवाद करते. त्या महाविद्यालयाचे देशमुख साहेब, त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून धन्यवाद करतो आणि या गोष्टीचं आयोजन करण्याला संमती दिली. आणि या निमित्तानं दवाखान्यामध्ये ज्या गोष्टीची कमतरता आहे ती त्यांनी सांगितली आणि ती आम्ही पूर्तता केली.